अगं भारती, तुम्ही राधिके म्हणजे तुम्ही सगळे काय काय झालंय? नानाजी आत येऊ का? या या ना. हा या ना या. बसा ना. आई बस ना. बसा. नाही का सगळं ठीक आहे ना? काही नाही, बस आपलं वाटलं बा आम्हाला तुमच्या सोबत चहा प्यावा. चालतंय ना? हो चालेल ना. म्हणजे काय? मी चहा करते. हा अच्छा. नाही नको. नानासाहेब, खरं म्हणजे आम्ही तुमच्याशी बोलायला चाललो. नानाजी अहो काही नाही, मी तुम्हाला भेटायला येतच होते. तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणली आहेत ना सिंगापूरहून. आई बाबा म्हणाले की आम्ही पण येतो म्हणून. नानासाहेब, हा फरकोट सुनबाईनं माझ्यासाठी सिंगापूरहून आणलाय. हो वा छान. आणि हा कोट मी माझ्या खास मित्राला म्हणजे तुम्हाला देऊ इच्छितो. ओके भाऊसाहेब, ह्याची काय गरज होती? एवढं कशासाठी केलं तुम्ही? प्रेमानं आपल्या माणसाला काही गोष्टी देण्याचं मोल वेगळंच असतं. आपली माणसं. वा, आपली माणसं. आज किती दिवसांनी हा शब्द तुमच्या तोंडून ऐकला हो. खूप बरं वाटलं. अहो आम्हालाही असं नाही आवडत होतं, म्हणजे तुमच्यासोबत असं परक्यासारखं वागणं, तुमच्याशी आबोला धरणं. पण आता जे झालं ते असू दे. सख्या नात्याला पण थोडा भांडणाचा तीट लागला पाहिजे नाही का? बरं असते, नजर नाही लागत. अगदी खरं आहे बघा. झालं गेलं सगळं आम्ही विसरलो. खरंच राधिका आणि गुरुनाथ सुखात राहावेत यापेक्षा आणखी काय हवंय आम्हाला सांगा. ही आमची लेक आहे. खूप केलं तिने सगळ्यांसाठी. त्याहीपेक्षा मधल्या काळात खूप काही भोगलंय. आता तिच्या चेहऱ्यावर कायम आनंद दिसावा एवढीच इच्छा आहे आमची दोघांची. आमची वहिनी साहेब, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. नानासाहेब, आम्ही विसरलो. तुम्हीही विसरा. खरं तर नानासाहेब, तुम्हाला वाटत असेल की हे सगळं अचानक का घडतंय, पण गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात सतत विचार सुरू आहे आणि मला पटलंय नाही, आपण कुठेतरी चुकतोय. नानासाहेब, आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघांनी आमच्या सुनबाईला खूप जीव लागलाय. आमच्या पाठीमागे तुम्ही तिचा आधार होता, आजही आहात आणि तो कायम राहावा म्हणून एक पाऊल आम्ही पुढे आलो. नानासाहेब, मी तुम्हाला सुनबाईपासून उगाच तोडत होतो ह्याची जाणीव झाली मला.
विसरा नानासाहेब सगळं विसरा. नानासाहेब, आपल्या नात्याची नव्यानं सुरुवात करूया. भाऊसाहेब, हात कसले जोडता तुम्ही? हक्कानं सांगा. नानासाहेब, गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला? अहो, त्यापेक्षा आता राधिका आमच्या घरी येणार, आम्ही तुमच्या घरी येणार, तुम्ही सगळे आमच्याकडे येऊ शकणार. याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आणखीन काय असणार हो? चला आता तरी सगळे बसाल ना. चहा करते, नाही चहा मांडते, ही म्हणते तसं. येऊ का सोबत? या ना या. भाऊसाहेब, या. ही जखम तर भरली, पण व्रण तर राहणारच ना. हे ज्यांच्यामुळे घडलंय त्यांना मी सोडणार नाही. Oh God, I am like such a genius, you know. आणि ही राधिका कसली ऑफ आहे यार. एवढे दिवस होते सिंगापूरमध्ये तरी तिला एकदा दिसलो नाही माहिती आम्ही. तू काही म्हणा, राधिका ती सिंगापूर फिरून आल्या. सो सिंगापूरला जाण्यात काय मोठं आहे एवढं? प्लीज हा, यू आर सेइंग दिस. काय केलं तिने सिंगापूरला जाऊन? काहीतरी काउंट करत गेली असेल सगळीकडे. ही काय बोलली असेल त्यांना कळलं असेल, ते काय बोलत असेल हिला कळलं नसेल. बोल, साडी नेसून फिरली असेल इकडे तिकडे. असू द्या, राधिका आंटी स्टायलो झाल्या ना तर गुरु अंकल तुला सोडून तिच्याकडे जातील. नो चान्स, नथिंग इज गोना हॅपन लाईक दॅट. ऑब्विसली यार, का जाईल तिच्या मागे यार? म्हणजे नुसतं मेकअप लावून किंवा ड्रेसेस बदलून काय होणार आहे? तिची मिडल क्लास मेंटॅलिटी जाणार आहे का? नाही, पण एका अर्थाने बरं झालं की राधिका आंटींनी तुम्हाला बघितलं नाही. सगळा फियास्को झाला असता ग. आणि तुम्हाला तिथे वाचवणारही कोणी नव्हतं ना, मी ना श्रेयस. हा, मी केलं असतं मॅनेज काहीतरी. रिअली? इथे शेजारी राहून तुला मॅनेजमेंटचं मन दिसत नाही, वाटेल ते. मॅनेजमेंटचं वगैरे जाऊ दे गो यार. गॅरीने माझ्यासाठी मस्त एक एक्सपेन्सिव्ह कॉम्पॅक्ट घेतलं होतं माहिती आहे, आणि ते मिसप्लेस झालंय, सापडतच नाहीये कुठे. कॉम्पॅक्ट तेवढंच आहे ना, गॅरी अंकल तुला एरवीच घेऊन देतील परत. अगं पण त्यासाठी सिंगापूरला जाणार आहोत का परत आम्ही? तर तिकडेच मिळतं फक्त, ते नाही मिळत इकडे. ए बाय द वे, तू सॅम साठी गिफ्ट आणलंयस ना? ठीक आहे. बरं झालं आणलं. शी वॉज युअर सेव्हियर, माहितीये ना? सेव्हियर? हो, तिने तुझ्या आईला वगैरे फोन करून तुला वाचवलंय. आईला का फोन केला होता? मी तर तुला नंतर सांगेन, पण शी वॉज युअर सेव्हियर एवढं लक्षात ठेव. अरे पण काय एवढं काही सिरियस नव्हतं ना? होऊ शकलं असतं, पण शी सेव्ड यू. म्हणजे कसं आहे ना, तिच्या थापा मारत फिरते ना, त्या इथे यूज झाल्यात. सॅम नाही थापा मारत. अगं असं ना, तुला काहीच कळत नाही ना ग. ती मला काय सांगत होती ऐका. ती मला म्हणली की पंकज तिला 5 स्टार हॉटेलमध्ये एका रोमॅन्टिक डिनर डेटसाठी घेऊन गेला होता. कॅन यू बिलीव्ह इट? हा, एक्झॅक्टली. त्यामुळे तिच्या थापांनी तुला सेव्ह केलंय. ओ गॉड, दॅट्स लाईक सॅम. हाय सॅम. हाय. कशी झाली तुझी सिंगापूर ट्रिप? कमाल. दिसतं चेहऱ्यावर तुझ्या. आणि काय खूप शॉपिंग केलं की नाही? खूप लुटलं गॅरीला. हो ना. हे बघ, चल, हे तुझ्यासाठी आणले. थँक्यू सो मच. ऍक्च्युली वर कोणी बघायला नको ना, म्हणून खाली बोलवलं तुला. हा, गुड डिसिजन. गर्ल्स ऐका ना, बकुळा मावशी आहे ना? अरे ती अशी पांढरी पांढरी का दिसतेय? इकडेच येते, इकडेच येते ती. मी कंट्रोल नाही करू शकत. एक बकुळा मावशी, तुम्ही असा गोऱ्या गोऱ्या कसा दिसताय आज? मग दिसणारच. फॉरेनची पावडर लावली आहे ना व, फॉरेनची. या राईट. फॉरेनची पावडर म्हणजे? थांबा गावते तुम्हाला. हा, हे माझे. हे
तुला का कोण देईल हा? आणि तू कवा का गेली होती फॉरेनला? तुझी आहे म्हणतीस ती? तुला हवी असं म्हणायचंय का तुला? राघवा माझी आहे म्हणे. मला माझ्या ताईनं दिली आहे. सिंगापूर वरून आणली आहे, फॉरेन वरून. कोण ताई? कोण ताई? राधिका ताई. लई चौकशा करता ग तुम्ही हा? आणि तुम्हाला हवी असेल ना तर जावा ताईकडं. तुमच्या तोंडाला फासा बिताई पावडर दिली. म्हणजे पावडर द्यावं तर पोट दुखते आता. इशी ऐक ना, तू प्लीज सांभाळील हा. शनाया टेक केअर. हा टेक केअर. मला नानीने बोलवलंय, मी जाते. बाय. ऐक ना, नानी बोलत म्हणून कधी मेसेज जायला लागली खोटारडी. हे किती सेल्फिश आहे यार. तू थांब. ऐक ना, काय काय होतंय? हे बघा, हे परफ्यूम आणि शॅम्पू आहे. ब्रँडेड काय म्हणतात ते ऐकव. वा मस्त आहेत. 2-2 गिफ्ट. तरी तुमच्यापेक्षा एक कमीच आहे गिफ्ट. कसं काय? तुम्हाला ती किचन मिळाली, शेविंग किट मिळालं आणि भाऊसाहेबांनी शिवाय हा कोट दिला. घालून दाखवा ना. समिधा, हा हे बघ राधिकाने काय काय आणलंय. काय आहे? शॅम्पू आहे, परफ्यूम आहे, ह्यांच्यासाठी काय काय. आणि हो, तुझ्यासाठी आणि पंकजसाठी पण आणलंय, पण म्हणाली की भेटूनच देईन प्रत्यक्ष. हो ओके. काय आणलं असणार या राधिकाने. त्यातही तिने ते बजेट टाकलं असेल. त्यापेक्षा मला शनायाने दिलेलं गिफ्ट चांगलं असलं. नाना नानींना सांगू का शनायाने गिफ्ट दिलंय ते? नाही नको, जाऊ दे. काय ग, आवडलं काय? हो खूप छान आहे. हे काय? आणि अगं सांगितलं ना, फर कोट. हो पण आपण हे असे कपडे मुंबईत थोडीच घालतो. हा फरकोट घालून जाणार कुठे तुम्ही नाना? जाऊ कुठेतरी. नाहीतरी आमची लाडकी लेक आम्हाला पाठवेलच ना कुठेतरी फिरायला, तेव्हा जाऊ हे थंडीचे कपडे घालून मस्त पैकी. काय तू नको काळजी करू. पाहिलेत ना कशी बोलली कुचकी. बरं झालं तुम्ही तिला ऐकवलं ते. तू तिच्याकडे लक्ष देत जाऊ नकोस ग. आपली राधिका आपल्याला परत मिळाली ना, बस आपल्याला आणखीन काय हवंय. भाऊसाहेब आणि आई सुद्धा पुन्हा बोलायला लागल्या, यापेक्षा आनंद कुठला ग. खरंच तर वाईट एका गोष्टीचं वाटते, गुरु या सगळ्यांशी खोटं वागतो. आणि हे जेव्हा त्या लोकांना कळेल ना, तर त्यांची अवस्था काय होईल याची फार काळजी वाटते. स्वतःच्या मुलावरचा विश्वास उडावा ना, फार वाईट गोष्ट आहे ही. त्यापेक्षा राधिकेचं काय होईल या भीतीनं माझ्या मनात नाही ते विचार येत आहे. अहो काही होणार नाही. आपण आहोत ना राधिकाच्या बरोबर. काही झालं तरी आपण तिची पाठ सोडायची नाही. आणि वेळ पडली ना तर गुरुनाथला चांगलं खडसावूया. त्याला कळलं पाहिजे की ती एकटी नाहीये म्हणून. कळेल कळेल. वेळ नाहीतरी कधी ना कधी येणारच आहे. बघूया शनायाने काय गिफ्ट दिलंय. वाव, राधिकाने काय गिफ्ट दिलं असणार? शनायाने काहीतरी इंटरेस्टिंग दिलेलं दिसतंय. वाव, इंटरेस्टिंग पॅकिंग आहे. आय थिंक एखादी मस्त रिंग असणार. हे काय आहे? नेल कटर. नया रघु. हा सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहेस? मी मस्त. तुम्ही सर? छान छान. ओके सर, गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग जेनी. हाऊ वाज युअर ट्रिप? ट्रिप वॉज फॅन्टॅस्टिक. छान. अँड द मीटिंग सर? मीटिंग्स. हाय हाय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग. मीटिंग्स काय मस्त छान झाल्या सगळ्या. आता बघू रिप्लाय कसा येतोय त्यांचा. राईट सर.
कपूर सर आहेत ना आतमध्ये? कपूर सर आत आहेत? येस सर. आणि त्यांनी तुम्हाला आल्या आल्या इमिडिएटली भेटायला बोलवलंय. तुम्ही भेटून घ्या ना. हो हो. कपूर सर कशाला थांबलेत आता? येस सर. हा नाही, मी म्हटलं कपूर सर अजून आहेत, म्हणजे त्यांची कामं काही लांबली का? असतील सर. तुम्ही घ्या ना भेटून सर. हा हा. जेनी जेनी, तू ते माझ्या सिंगापूर ट्रिप बद्दल त्यांना नाही ना सांगितलंस काय? येस येस सांगितलं ना सर. अगं तू गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशाला पण काय गरज होती? एकदा आधी मला विचारलं असतंस ना जेनी. सॉरी सर, बट इट वॉज अन ऑफिशियल ट्रिप राईट, सो आय हॅड टू टेल हिम. का सर, काही सांगायचं नव्हतं का? नाही असं नाही जेनी, पण कसं आहे, मी स्वतःहून सांगितलं असतं तर ते जास्त अप्रोप्रिएट वाटलं असतं ना. राईट सर. असो, मी बोलतो त्यांच्याशी. येस. सर, तुम्ही किती दिवस हाइड अँड सीक खेळणार आहात? कधीतरी सगळ्यांना खरं कळेलच. मे आय कम इन सर? आइए मिस्टर सुबेदार, आइए. हेलो सर. और कैसी रही आपकी सिंगापुर ट्रिप? इट वॉज गुड सर. गुड. अच्छा ये बताइए मिस्टर गुरुनाथ, आप सिंगापुर किस क्लाइंट से मिलने गए थे जिसे हम नहीं जानते? फोन लगा, हमारी बात कराइए, हम बात करना चाहते हैं. सर वो एक्चुअली वो क्या वो आप लगा रखे हैं? मैं कह रहा हूं फोन लगाइए, हम बात करना चाहते हैं उससे. नहीं सर, वो एक्चुअली हुआ ऐसे कि मिस्टर गुरुनाथ, हम बहुत अच्छे से जानते हैं कि आप किसी भी क्लाइंट से मिलने सिंगापुर नहीं गए थे, लेकिन हम जानना चाहते हैं कि आखिर आप सिंगापुर क्यों गए थे, वो भी कंपनी के खर्चे से. बताइए गुरुनाथ, जवाब दीजिए. बताइए मिस्टर गुरुनाथ, मैं आपसे जवाब पूछ रहा हूं कि आखिर आप अकेले कंपनी के खर्चे से सिंगापुर किससे मिलने गए थे? सर वो कंपनी के खर्चे से. कंपनी के खर्चे से मैं जानता हूं, लेकिन क्यों? सर मैं आपको बताने ही वाला था, पण काय झालं, इतकी घाई झाली ना की. घाई? कैसी घाई? और किसकी परमिशन लेके आप गए थे? सर ऍक्च्युली हुआ ऐसे की राधिका खूप दिवसांपासून माझ्या मागे लागली होती की कुठेतरी फॉरेन ट्रिपला आपण जाऊया, तुम्ही कुठे नेत नाही, मला वेळच देत नाही तुम्ही, म्हणून मी प्लॅन केलं की आपण सिंगापूरला तिला घेऊन जावं. आणि सर मी खरं सांगतो तुम्हाला, ॲक्च्युली झालं असं, मी बुकिंग करण्यासाठी जेव्हा बसलो, माझं क्रेडिट कार्ड सर माझं चालत नव्हतं, म्हणून मला असं झालं की आता बुकिंग नाही झालं तर प्रॉब्लेम होईल ना, म्हणून मी त्यावेळेला कंपनीच्या अकाउंट्समधून अचानक मी म्हटलं की मिस्टर गुरुनाथ, ये सरासर गलत है. कंपनी के कुछ अपने रूल रेगुलेशंस होते हैं, और आप कंपनी के सीईओ होकर अगर ऐसी हरकत करेंगे तो मैं बाकी और किसी से क्या उम्मीद कर सकता हूं? नहीं सर, मैं पैसे वापस देने वाला हूँ, मतलब मैंने वैसे ही सोचा था कि आई एम गोना रिटर्न द मनी. बस गुरुनाथ बस. ये तो आपने भाभी जी का नाम लिया इसलिए मैं चुप हूं, वरना इस गलती के लिए मैं आपको कंपनी से बाहर भी कर सकता हूं. लेकिन नोटिस तो मैं आपको जरूर दूंगा. याद रखिए, आइंदा से ऐसी गलती नहीं होनी चाहिए. जो मैं को ना हो.